नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो चिकन पुलाव। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यासाठी आपण मसाले काय लागतात ते बघूया। इथे मी घेतलंय मीठ घेतलंय, हळद, धना पावडर आहे, जिरा पावडर, लाल तिखट, काळी मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट आणि दही। आता ते जे आपण सगळे मसाले घेतात पावडर मसाले, ते आपल्याला चिकन मॅरिनेशन करायचं आहे। त्या बाउलमध्ये टाकून ज्याच्यात आपण चिकन घेतलं आहे त्याच्यात टाकून आपल्याला चिकन व्यवस्थित असं मॅरिनेशन करून ठेवायचं आहे। म्हणजे जेवढं जास्त मॅरिनेशन कराल तेवढं चिकन चांगलं मुरतं आणि ते मग बिर्याणीमध्ये किंवा पुलावमध्ये खूप छान लागतं। त्यामुळे जास्तीत जास्त मॅरिनेशनसाठी ठेवा। त्यासाठी आपल्याला इकडे आता मी तांदूळ घेतलेत, 2 वाट्या तांदूळ घेतले। तांदूळ लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतला होता। स्वच्छ धुवून आपल्याला तो एक अर्धा पाऊण तास पाण्यात भिजत ठेवायला लागतो। त्यासाठी इकडे तयारी करून घेतली सगळी। तांदूळ भिजत ठेवलाय। आता आपण इकडे खडे मसाले घेतलेत, तमालपत्र, हिरवी वेलची, काळी मिरी, लवंग, दालचिनी, चक्री फुले आणि जिरं घेतलं होतं फोडणीसाठी। आणि इकडे आपल्याला मसाले पाहिजेत, हळद, लाल तिखट, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, पुदिना, कोथिंबीर आणि मिरच्या घेतल्या होत्या उभ्या चिरून, आलं लसणाची पेस्ट आहे। चला फोडणी देऊया। इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झाल्याच्या नंतर आपण जे खडे मसाले घेतले होते ते सगळे एकत्रच टाकून द्यायचे कुकरमध्ये। मी कुकरमध्ये बनवते, तुम्ही पातेल्यात बनवत असाल तर पातेल्यात पण चालेल। ते झाल्याच्या नंतर मग इकडे पातळ लांब कांदा चिरून घेतला होता, तो टाकून दिला मग फोडणीला। तो पण व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा, एकदम पण लाल नाही करायचं आहे आपल्याला। ते फ्राय झाल्याच्या नंतर मग आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि ती पण व्यवस्थित अशी कांद्यासोबत फ्राय करून घेऊया। म्हणजे घेतली मी ती फ्राय करून। मग त्याच्यात टाकायच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या ज्या आपण कापून घेतल्या होत्या त्या। नंतर मग टोमॅटो टाकायचा। टोमॅटो तुम्हाला मोठा जाड आवडत असेल तर तसा कापा। कोथिंबीर टाकली थोडी, पुदिना टाकला आहे आणि आपण जे मसाले घेतले होते ते सगळे मसाले मिक्स केले त्याच्यात आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला मग जे आपण आणि त्याच्यात ना गरम पाणी टाकायचं आहे। अजिबात थंड पाणी टाकायचं नाही आहे, गरम पाणी टाकायचं आपल्याला। हे जे आपण मॅरिनेशन करून घेतलं होतं ते चिकन टाकूया आपण त्याच्यात। आणि तिकडं बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। चिकनमध्ये जरासुद्धा पाणी टाकायचं नाही आधी। त्यासाठी 10 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। चिकन अर्धं शिजवायचं आहे आपल्याला हे चिकन। चिकनला त्याचं पाणी सुटतं, त्यामुळे अजिबात पाण्याचं एक थेंबही टाकायचं नाही आहे आपल्याला त्याच्यात। ज्यावेळी 10 मिनटांनी आपण कुकर उघडून बघू त्यावेळी चिकनमध्ये आपण जे गरम पाणी केलेलं असतं ना ते टाकून द्यायचं त्याच्यात। आणि कुकर मोठा, गॅस मोठाच ठेवायचा। गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची। आणि नंतर आपण जे तांदूळ भिजत घातले होते ना ते मग कुकरमध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं चिकन आणि ते तांदूळ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे, एकजीव झालं पाहिजे ते सगळं। बघा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित करून घ्यायचं। किती छान दिसतंय बघा आणि खरंच खूप छान झाली होती बिर्याणी। कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला एकच शिट्टी काढायची, जास्त शिट्ट्या काढायच्या नाही, कारण आपण चिकन ऑलरेडी 10-15 मिनटं आधी शिजवलेलं असतं त्यामुळे। हे बघा किती सुंदर झाली होती ना बिर्याणी। बिर्याणी पण म्हणू शकता, पुलाव पण म्हणू शकता, टेस्ट सेमच होती, काही फरक नव्हता। हे कुकरमध्ये मला व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं म्हणून मी परातीमध्ये काढलं ते सगळे पुलाव आपला। बघा किती छान दिसतो आणि खरं सांगते टेस्ट एवढी छान झाली होती ना, म्हणजे फर्स्ट टाईम मी ट्राय केलं पण खूप फर्स्ट टाईम माझ्या मुलालासुद्धा खूप आवडली। सांगत होता मम्मा खूप छान लागते आहे म्हणून। चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।